येस मॅम. समांतर रेषा आणि त्यांची छेदिका. आपण काही गुणधर्म बघितले बघा. दोन रेषा जर समांतर असतील आणि त्यांना एका छेदिकेने छेदले असता, समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणारे संगत कोन एकरूप असतात. तयार होणारे आंतर व्युत्क्रम कोन आणि बाह्य व्युत्क्रम कोन ते सुद्धा एकरूप असतात. आणि जे आंतर कोन आहेत फक्त ते पूरक असतात. बरोबर. दोन रेषा एकमेकांना समांतर असेल आणि त्यांना एक छेदिका जर छेदत असेल, हे बघा आपण हे सोडवलेलं पण गणित है ना. हे बघा दोन समांतर रेषा असतील अशा, समजा या दोन समांतर रेषा आहेत एल आणि एम आणि त्यांना एक छेदिका जर छेदत असेल तर हे कोनांची समजा मी नावं दिली ए बी सी डी ई एफ जी एच. तर याच्यामध्ये संगत कोन कोणते कोणते आहेत सांगा. संगत कोनांच्या जोड्या. संगत कोनांच्या जोड्या कोणत्या आहेत या आकृतीमध्ये. 4 संगत कोनांच्या जोड्या बनतात. 2 आंतरव्युत्क्रम कोन, 2 बाह्य व्युत्क्रम कोन आणि 2 आंतरकोन. आंतरव्युत्क्रम कोन वेगळा आणि आंतरकोन वेगळा, दोन्ही वेगवेगळ्या प्रकारच्या जोड्या आहेत. याच्यामध्ये संगत कोनांच्या जोड्या तुम्हाला सांगता येतात का. दोन रेषा एकमेकांना समांतर असतील किंवा कोणत्याही दोन रेषांना एका छेदिकेने छेदलं की तयार होणारे जोड्या ज्या आहेत वेगवेगळ्या त्या आपल्याला सांगता आल्या पाहिजे. आता याच्यामध्ये संगत कोनांची जोडी जर ओळखायची आहे तर कशा ओळखायच्या संगत कोनांच्या जोड्या. तर बघा एल रेषेवर जसा कोन असेल तसाच एम रेषेवरचा कोन ते संगत कोन असतात. म्हणजे काय. आता हा बघा हा एल रेषेवरचा हा जो ए कोन आहे, ए कोन है ना, तसाच एम रेषेवरचा जो कोन आहे तसाच डावीकडे वरच्या बाजूला तो कोणता कोन आहे. जसा इथे ए आहे तसा एम एल रेषेवर जसा ए कोन आहे तसा या एम रेषेवर कोणता कोन आहे. रेषा एल वरच ई है ना. मग कोन ए आणि कोन ई ही एक जोडी बनते संगत कोनांची. आणखी कोणती. आणखी दुसरी पण तशाच प्रकारचे दुसऱ्या जोड्या घ्यायच्या. म्हणजे जसा बी आहे, हा बी आणि एफ बरोबर, कोन बी कोन एफ. त्यानंतर डी कसा आहे बघा. डी कोन डी जो आहे तो खालचा कोन आहे. असा डी असा खालचा कोन आहे. हा कोन डी आहे, हा डी कोन आहे. हा एल रेषेवरचा आहे, वरच्या या एल रेषेवरचा कोन डी खालच्या बाजूचा आहे. तसाच एम रेषेवरचा कोणता कोन आहे. एम रेषेवरचा जसा डी आहे तसा एम रेषेवर एल रेषेवर जसा डी आहे तसा एम रेषेवर कोणता कोन आहे. एच कोन. एच है ना. एच बघा तो पण असा खालच्या बाजूचा कोन आहे. आणि जसा इथे कोन सी आहे तसाच कोन कोणता आहे. सी जसा एल वर आहे तसा जी कोन जी है ना. तर इथे कसं असतं की जर या दोन रेषा समांतर असतील ना, एल आणि एम, रेषा एल ही रेषा एम ला जर समांतर असतील ना तर हे सगळे जे कोन आहेत, जोड्या आहेत कोनांच्या त्या एकरूप असतात. सगळ्या म्हणजे ज्या पण जोड्या आहेत त्या एकरूप असतात. म्हणजे ए ई ला एकरूप असणार, ए कोन जो आहे तो कोन ई ला एकरूप असणार. हे दोघांचं माप सारखं असणार, कोन ए आणि कोन ई. कोन बी आणि कोन एफ चं माप सारखं असणार. कोन डी आणि कोन एच चं माप सारखं असणार आणि सी आणि जी चं माप सारखं असणार. कळलं. यस मॅम. मॅम आता इथे गंमत कशी असते माहितीये का तुम्हाला. या 8 कोनांपैकी कोणताही एक कोन जरी दिला ना, एका कोनाचं माप जरी दिलं ना आणि जर रेषा समांतर असतील ना एल आणि एम
आणि एकाचं जरी माप दिलं ना तर बाकीचे सगळे 7 कोणांची माप आपल्याला शोधता येतात. एकच माप दिलं की बाकी उरलेले 7 कोण, एकूण 8 कोण आहेत एका या 2 रेषांवर तयार होतात. एका रेषेवर 4-4 असे 2 रेषांवर 8 कोण आहेत. पण यातला एकच कोण आपल्याला जर माहित असेल आणि 2 रेषा या समांतर असतील तरच. 2 रेषा जर समांतर नसतील तर नाही शोधता येत आपल्याला माप. जर या 2 रेषा समांतर आहेत आणि एका कोणाचं तरी माप मला माहित आहे, समजा तुम्हाला हा ए कोण दिला असेल. अच्छा मला सांगा, संगत कोण आपण बघितले, आंतरव्युत्क्रम कोण कोणत्या आहेत जोड्या, आंतरव्युत्क्रम कोणांच्या जोड्या, आंतरव्युत्क्रम कोण कोण, सी ई, कोण सी कोण ई, बरोबर, म्हणजे क्रॉस वाले कोण असे बी, कोण आतले, एच, या 2 रेषांच्या आतले क्रॉस वाले घ्यायचे. कोण डी आणि कोण एच, एच. कोण डी आणि कोण एच जी जोडी आहे ना ती संगत कोणांची जोडी आहे. ही डी आणि हा एच खाली, हे खाली जाणार आहेत, हे संगत कोण आहे. आंतरव्युत्क्रम कोण म्हणजे 2 रेषा ज्या आहेत ही एल आणि एम, या 2 रेषांच्या आतमध्ये हे जे 4 कोण दिसतात, हे 2 आणि हे 2 है ना, 2 रेषांच्या आतले यांच्या क्रॉसवाल्या अशा तिरकस जोड्या घ्यायच्या, त्या आंतरव्युत्क्रम कोणांच्या. म्हणजे कोणत्या, कोण सी कोण ई आणि टी, आणि कोणती, कोण डी टी, डी एच, एफ आहे, एफ. हा एफ आहे, डी एफ, कोण डी कोण एफ, बरोबर. आणि बाह्य व्युत्क्रम कोण कोणते आहे, बाह्य व्युत्क्रम कोण, बाह्य व्युत्क्रम कोण म्हणजे रेषेच्या बाहेरचे क्रॉसवाले. आता ही रेषा आहे एल आणि एम, त्या रेषेच्या बाहेरचे ए बी एच जी, बरोबर, कोण ए बी एच, कोण बी कोण एच, आंतर कोण, आंतर कोणांच्या जोड्या कोणत्या आहेत, आंतर कोणांच्या, बी आंतर कोण म्हणजे परत रेषे, डीई सी एफ, ई आणि ई, बरोबर डी बरोबर एफ, बरोबर. संगत कोणांचे आपण ए कोण ई कोण डी कोण एफ, संगत कोणांचे 4 जोडे आहेत, कोण डी कोण ई आणि कोण सी कोण जी. आता नियम काय आहे, गुणधर्म काय आहे, जर या 2 रेषा समांतर असतील, एल आणि एम जर समांतर असतील तर संगत कोणांच्या या जोड्या एकरूप असतात, आंतरव्युत्क्रम कोणांच्या जोड्या पण एकरूप असतात, बाह्य व्युत्क्रम कोणांच्या जोड्या पण एकरूप असतात. फक्त हे जे आंतर कोण आहेत, आंतर कोणांच्या जोड्या या एकरूप नसतात. या कशा असतात, आंतर कोणांच्या जोड्या पूरक. कशा असतात, पूरक असतात. पूरक म्हणजे या 2 कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश आणि यांच्या पण मापांची बेरीज 180 अंश. कळलं. बाकी सगळ्या ज्या जोड्या आहेत, संगत कोण, बाह्य व्युत्क्रम कोण, आंतरव्युत्क्रम कोण, यांच्या जोड्या ज्या आहेत त्या एकरूप असतात. आंतर कोणांची जोडी पूरक असते. कळलं. आणि रेषीय जोडीतील जे पण रेषीय जोडीतील कोण असणार त्या पण पूरक असतात. रेषीय जोडी माहित आहे ना, आपण हे त्या दिवशी पण शिकलो, रेषीय जोडी. यस बरोबर आहे. रेषीय जोडी म्हणजे एकाच रेषेतले कोण, डी सी ई एफ, बरोबर, डी सी ई एफ, एडी पण रेषीय जोडी होणार, एबी पण रेषीय जोडी, बीसी पण रेषीय जोडी, डीसी पण रेषीय, एच जी, जी एफ, ई एफ, ई एच या सगळ्या रेषीय जोडी आहेत. आणि विरुद्ध कोणांच्या जोड्या कोणत्या, ए सी विरुद्ध कोण आहे, बी डी विरुद्ध एच. कळलं.
मग आता या 8 पैकी कोणत्याही एका कोणाचं माप मला समजा दिलेलं असेल, समजा की इथे ए चं माप मला दिलंय 65 डिग्री, 65 अंश आहे ए, तर मग बाकीचे सातीच्या साती कोण आपल्याला शोधता येतात. कसे शोधणार? आता बघा, ए 65 अंश आहे, बरोबर आहे. हा, त्याचा संगत कोण कोणता आहे? ए चा संगत कोण कोणता आहे? आणि रेषा एल ही समांतर आहे. एल समांतर रेषा आहे. कोण ई? मग जेवढा ए असेल आणि संगत कोण कसे असतात? तर एकरूप. रेषा समांतर असतील तर संगत कोण? एकरूप. म्हणून ई पण किती होणार? 65 बरोबर, ई किती होणार? 65 अंश. 65 अंश, बरोबर. आता ए चा विरुद्ध कोण कोणता? ए चा विरुद्ध कोण? सी. कोण सी? आणि विरुद्ध कोण कसे असतात? विरुद्ध कोण कसे असतात? एकरूप. एकरूप. म्हणून सी सुद्धा, सी पण किती 65 असणार? अंश. 65 अंश. 65 अंश. ई चा विरुद्ध कोण कोणता? या ई चा विरुद्ध कोण? जी. तो पण 65 अंश. अंश. किंवा मग सी आणि जी पण दोन्ही संगत कोण आहेत? सी जी, त्यामुळे तो दोन्ही 65च येणार. आता एक फक्त बी तुम्ही काढा. बी कसा काढणार? रेषीय जोडी घ्यायची. ए ची रेषीय जोडी. ए आणि बी रेषीय जोडी बनवतात बघा, ए आणि बी, बरोबर. मग ए आणि बी ची रेषीय जोडी. मग ए आणि बी जो आहे 180 बेरीज असते. मग हा किती होणार? बी किती होणार? 115. हा 115. हा बी 115, तर एफ किती असणार? 115. का एफ का 115? संगत कोण? संगत कोण, बरोबर. त्यानंतर डी किती असणार? 115. विरुद्ध कोण? विरुद्ध कोण. आणि एच किती असणार? 115. 115. कारण याचा विरुद्ध कोण. म्हणजे अर्धे 4 कोण 65 अंशाचे आले आणि 4 कोण 115 अंशाचे आले. 115 अंश. समजलं? येस मॅम. इथे आपल्याला पहिल्या आकृतीमध्ये आपल्याला एक कोण 85 दिलेला आहे, तर बाकीचे कोणतेही कोण तुम्ही शोधू शकता, है ना. हे हा 85 आहे तर हा 85 येणार, हा 85 आहे तर त्याचा संगत कोण इथला 85, हा त्याचा विरुद्ध कोण 85, हा याचा रेषीय जोडीतील कोण आहे म्हणून हा 95 येणार, हा त्याचा विरुद्ध कोण आहे 95, ह्याचा हा संगत कोण आहे त्यामुळे हा पण 95 आणि हा याचा विरुद्ध कोण आहे म्हणून 95. बरोबर? कळलं की नाही काय मी काय बोलले? येस मॅम. आता पुढे बघा. आता रेषा पी समांतर रेषा क्यू दिलेल्या. आता अशा रेषा दिल्यात आडव्या, म्हणजे अशा उभ्या दिल्यात. वरती आपल्याला ज्या समांतर दिल्या त्या आडव्या दिल्या होत्या, आता उभ्या दिल्यात अशा, है ना. आणि 2 छेदिका दिलेल्या आहेत, एक एल आणि एक एम, है ना. आणि अशा आता रेषा दिल्या, त्यामुळे बघताना ना आकृती आपण अशी बघायची, कळलं का? अशी बघा. आणि आधी आपण असं ही छेदिका एक छेदिकाच बघा आधी, दुसरी छेदिका बघू नका. असं समजा की दुसरी छेदिका नाहीये. आता समजा एल छेदिका आपण फक्त बघितली, छेदिका एल, है ना, कळते का? आणि या रेषा समांतर आहेत, यावर पी आणि क्यू समांतर आहे. असं समजा की एम नाहीये छेदिका, फक्त एल आहे असं समजा. तर हा कोण 110 अंशाचा दिलाय. हा जर 110 अंशाचा असेल तर ए किती असेल? 70 अंश. ए आणि 110 हे दोन कोण कोणती जोडी बनवतात? कोण ए आणि 110. रेषीय जोडीतील कोण? संगत कोण नाही. संगत कोण कसे बनणार? संगत कोण तर रेषीय जोडीतील कोण? ए बरोबरचा संगत कोण इथे आहे. हा संगत कोण आहे एचा इथला, कळलं का? ए आणि 110 जो आहे, कळतंय की नाही तुम्हाला? यस मॅम. येस मॅम.
बघा अशा रेषा आहेत त्या, अशा समांतर रेषा आहेत पी आणि क्यू. आणि ही समजा एल छेदिका तुम्हाला दिलेली आहे, ही एल छेदिका आहे. आणि दुसरी आहे एम, आणि हा कोण मला 110 अंशाचा दिलाय, आणि हा इथे ए दिलेला आहे, आणि इथं बी दिलाय, इथं हा बी दिला. तर असं ना, अशी आकृती बघा. आता मगाशी जसं आपण केलं तसंच, हा 110 अंशाचा आणि हा ए आहे, तर ते कोण ए आणि 110 अंशाचा कोण मिळून 180 होणार. 110 तिकडे जाऊन 70 वजा होणार. हा, मग ए जो आहे तो 70 बनणार, म्हणजे हा 70, ए 70 आला. आता बीचं पण माप काढायचंय. आता बी हा 110 जो आहे, हा 110 चा इथला जर समजा हा कोण मी घेतला, किंवा हा कोण इथला घेतला, हा समजा हा सी कोण आहे. सी कोण आहे का इथे ऑलरेडी, नाही तर वेगळं नाव देऊ. सी आणि डी आहे, मी ई कोण घेते. ई कोण, हा कुठला घेते माहिती, ई कोण इथला. हा बघा, इथला जो कोण आहे ना, हा ई घेते मी. आता मला सांगा, हा 110 अंशाचा कोण आणि हा कोण ई कोणत्या प्रकारचे आहेत जोडी, ई आणि 110. हा 110 आणि ई आंतरव्युत्क्रम कोण, आंतरव्युत्क्रम कोण, आंतरव्युत्क्रम कोण. दोन हा बरोबर, हे दोन रेषा आहेत ना, या दोन रेषा आणि ही छेदिका आहे. ही छेदिका आहे, तर हे क्रॉस वाले आहेत बघा, आतले क्रॉस वाले म्हणजे आंतरव्युत्क्रम कोण है ना. मग जर या दोन रेषा समांतर असतील तर आंतरव्युत्क्रम कोण कसे असतात. आंतरव्युत्क्रम कोण आंतरव्युत्क्रम कोण रेषा समांतर असतील तर आंतरव्युत्क्रम कोण कसे असतात. एकरूप. आंतरव्युत्क्रम कोण कसे असतात. एकरूप. किंवा मग हा किती अंशाचा येणार, ई किती अंशाचा येणार, ई किती अंशाचा, 110 अंश. 110 अंश. आता ई आणि बी कोणती जोडी बनवतात, कोण ई कोण बी, बरोबर. रेषीय जोडीतील कोण, रेषीय जोडीतील कोण, रेषीय रेषीय जोडीतील कोण, है ना. त्यामुळे कोण ई अधिक कोण बी बरोबर 180 अंश. त्याच्यातला कोण ई जो आहे तो 110 अंशाचा आहे. बघा, याचं बीचं माप तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारे काढू शकता. हा, बीचं माप काढण्यासाठी तुम्हाला खूप सारे मार्ग आहेत. हा तर पहिला एक झाला. दुसरा कोणता, तुम्ही समजा ई इथे नाही घेतलं, तुम्ही समजा ई इथे घेतलं, इथे कुठेही तुम्ही ई घेऊ शकता, इथे या रेषेवर इथे ई घेतलं तर बघा हा 70 अंशाचा कोण आहे, आणि 70 अंशाचा आणि हा जो ई कोण मी इथे घेतला, आता ई इथे घेतला मी 70 अंशाचा आणि हा जो ई कोण आहे तो कोणती जोडी बनवतात. 70 आणि ई संगत कोण. बघा, हा 70 अंशाचा कोण हा वरती आला आणि हा ई संगत कोण. बघा, जसा या पी वरचा आहे तसाच क्यू वरचा आहे. बाकीच्यांना कळतंय का मॅम. संगत कोण. संगत कोण. बघा, हा 70 आणि हा ई मी आता इथे घेतला, मगाशी इथे घेतला, कुठेही तुम्ही ई घ्या. आता मी सी डी नाही घेतलं कारण बाजूच्या दुसऱ्या रेषेवर सी डी आहे म्हणून मी ई घेतलं. तर ई कुठेही घ्या, इथे या क्यू रेषेवर ई कुठेही घ्या आणि मग तुम्हाला बीचं माप मिळणार. ठीक आहे. तर ई आणि 70 हे संगत कोण आहे, आणि संगत कोण कसे असतात. एकरूप. एकरूप. म्हणून ई किती येणार, ई 70. आता ई आणि बी कोणते कोण आहेत, ई आणि बी विरुद्ध कोण. विरुद्ध कोण. त्यामुळे बी पण किती येणार, 70. कसंही माप काढा, 70 येणार है ना. किंवा तुम्ही कसं घेऊ शकता, समजा ई तुम्ही इथे घेतला, कुठे माहितीये का, इथे घेतला ई तरी पण चालेल. कसं काढाल आता इथे माप, इथे जर मी ई घेतला तर कसं काढाल. आता हा जो 110 अंशाचा कोण आहे
तो आणि इथे मी खाली ई घेतला. हे दोन कोणत्या प्रकारची जोडी आहे? 110 आणि ई संगत कोण. संगत कोण. संगत कोण. त्यामुळे हा 110 आहे ना, एकरूप असतात संगत कोण. आणि हा ई ई ई आणि बी कोणती जोडी बनवतात? ई आणि बी रेषीय जोडीतील कोण. बरोबर, रेषीय जोडी. मग हा 110 असेल तर बी किती असणार? 70 नाही, रेषीय जोडीतील कोण एकरूप नसतात. 70 अंश. रेषीय जोडीतील कोण पूरक असतात. बरोबर. 70 रेषीय जोडीतील कोण पूरक असतात, एकरूप नसतात. मगाशी विरुद्ध कोण होते? इथे ई जेव्हा घेतला होता तो ई आणि बी विरुद्ध होते, पण आता ई तुमचं इथे आहे. तर ई इथे जर आहे तर ई आणि बी जी आहे ती रेषीय जोडी बनवतात. कळलं? यस मॅम. ठीक आहे. तर अशा प्रकारे आता तुम्हाला दुसरी पण एक छेदिका दिलेली आहे. दुसरी छेदिकेवर तुम्हाला 115 इथे दिलेला आहे. 115 वरून डी लगेच काढता येईल, कारण 115 अंश आणि डी हे कोणत्या प्रकारची जोडी आहे? 115 अंश आणि डी कोणत्या प्रकारची जोडी आहे? डी असा आणि 115 असा कोणत्या प्रकारची जोडी आहे ही? रेषीय. रेषीय जोडी आहे. रेषीय जोडी आहे ना. एक या एकाच रेषेवरचे दोन कोण आहेत? रेषीय जोडी म्हणजे एक या बाजूचा एकाच रेषेवरचे, दोन्ही एकाच रेषेवरचे असतात. या रेषेवरचे कोण? एकाच रेषेवरचे कोण. मग डी किती असणार? जर हा 115 असेल तर डी किती असेल? 115 नाही, 115. रेषीय जोडीतील कोण पूरक असतात. पूरक असतात. रेषीय जोडीतील कोण 65. पूरक असतात. 65 हा 65 65 अंश आहे ना. आणि मला सांगा हा 100 सी किती असेल सांगा? सी 65 अंश. 65 अंश. का 65? कारण की ती संगत कोण. कोणाचा? संगत डीचा. हा. डीचा संगत कोण. बघा आता मी सांगते तुम्हाला. बघा, संगत कोण डीचा बोललात ना, तर डी कोण हा वरचा आहे इथे. ठीक आहे. त्याचा संगत कोण बघायला गेलात तर हा येणार इथला. बघा, हा कोण आहे? संगत कोण येणार? 65 अंशाचा संगत कोण हा येणार आहे इथला वरचा. बाह्य युतक्रम कोण. 115 खालचा जो 115 अंशाचा कोण आहे तो असा आहे, खाली असा जातो 115 अंशाचा कोण. 115चा सी काय आहे? 115 आणि सी काय आहे? 115 आणि सी संगत कोण. बघा डी. संगत हा कोण. 115 अंशाचा डी आणि सी संगत कोण नाहीयेत. डी कारण सी खालचा कोण आहे बघा ना, हा खालचा कोण आहे सी. आणि डी जो आहे तो वरचा आहे. हा वरच्या बाजूचा आहे, या रेषेवरचा, PQ रेषेवरचा. त्याचा संगत हा. तर कोण सी आणि हा 115 अंशाचा कोण, हे दोन संगत कोण आहे? सी आणि 115 अंशाचा. सी आणि डी नाही, कारण डी वरच्या बाजूचा कोण आहे. त्याचा संगत कोण हा येणार इथला. म्हणजे सी कोण किती अंशाचा असणार? कोण सी 115. 115. कारण संगत कोण एकरूप असतात. बरोबर. कळलं? यस मॅम. यस मॅम. आता आपण पुढचं गणित बघू. ठीक आहे. हेच 5वं, 3रं, 4थं सांगते तुम्हाला. हे 5वं पण तुम्हाला येईल. कोण ART किती असेल सांगा? कोण ART हा कोण ART किती असेल? पंच्याहत्तर. बरोबर, 75. ठीक आहे. कोण CTQ. CTQ म्हणजे हा खालचा. 75. का
75 संगत कोण संगत कोण. ARTचा तो संगत कोण आहे. ARTचा CTQ हा संगत कोण आहे. त्यानंतर DTQ 105 105. DTQ हा 105 का, कारण तो कारण की संगत कोण BRTचा तो काय आहे. RQ BRTचा संगत तो कोण संगत कोण आहे. DTQ. PRB आवडचा PRB. मगाशी ART आपण 65 काढलेला, सॉरी 75 काढलेला ART. 75 PRB किती असणार. 75 का, 75 विरुद्ध कोण विरुद्ध कोण, किंवा याची रेषीय जोडी विरुद्ध घेतली कोण. तरी तो 75 येईल. याची रेषीय जोडी घेतली, BRTचा तो रेषीय, BRT बरोबर रेषीय जोडी बनवतो आणि ART बरोबर तो विरुद्ध कोणांची जोडी बनवतो. बघा प्रत्येक कोण या मॅम हा चौथा दुसऱ्या, सांगा. हा चौथं सांगते. तिसरं तुम्हाला येईल. तिसरं पण सोपं आहे. तिसरं तर आता कसं आहे माहितीये का, ज्या छेदिका आहेत त्या पण समांतर रेषा आहेत. ज्या रेषा आपल्याला L आणि M पण समांतर आहे. आणि तिसरं येत आहे चौथं. हा सांगते, चौथं सांगते. तिसरं तुम्ही सोडवा. यस मॅम. आता इथे काय दिले बघा, चौथ्यामध्ये कोन PQR एकरूप, सॉरी कोन PQR आणि कोन XYZ यांच्या भुजा परस्परांना समांतर आहेत. तर सिद्ध करा की कोन PQR एकरूप कोन XYZ, म्हणजे हे कोन एकरूप आहेत हे आपल्याला सिद्ध करायचं. XYZ आणि PQR कोन. इथे मी काय करते माहितीये का, हे थोडं वाढवते म्हणजे अशा समांतर रेषा दिसायला पाहिजे. बघा ही PQRच्या आणि XYZच्या ज्या भुजा आहेत त्या एकमेकांना समांतर आहेत. म्हणजे ही जी PQ आहे ही XY ला समांतर आहे. ठीक आहे, तर मी या थोडा वाढवते, या समांतर रेषा आहेत. ठीक आहे, आणि दुसऱ्या भुजा कोणत्या आहेत, YZ आणि QR, त्या सुद्धा एकमेकींना समांतर आहेत. मग त्या पण मी थोड्या अशा वाढवते. कळलं काय केलं. समांतर आहेत भुजा, भुजा समांतर आहेत. PQ ही XY ला समांतर आहे, तर ती मी थोडी वाढवली. आणि YZ ही QR ला समांतर आहे आणि त्या पण दोन मी अशा वाढवल्या. ठीक आहे, तर आपल्याला काय सिद्ध करायचंय माहितीये का, हा जो XYZ, हा XYZ जो कोण आहे हा, आणि हा PQR, हे दोन्ही एकरूप आहेत हे आपल्याला सिद्ध करायचं. दिसला PQR, इथे तयार होतो PQR आणि XYZ. हे दोन कोण मला एकरूप सिद्ध करायचे. हा एक आणि हा एक. ठीक आहे, समजा की XYZ A आहे. ठीक आहे, XYZ A कोण आहे. हा, तर त्याचा आता इथे मी ना काहीतरी नावं देते. इथे नावं मी A Y आहे, इथे Y आहे, इथे मी B देते. तर हा जर XYZ A असेल, कोण XYZ समजा A आहे, तर त्याचा विरुद्ध कोण कोणता आहे, त्याचा विरुद्ध कोण आकृतीमध्ये बघा, त्याचा विरुद्ध कोण कोणता दिसतो, XYZ चा विरुद्ध कोण
अच्छा ठीक आहे. आता तुम्ही समजा तुम्हाला आकृती काय झाली कळली का? आकृतीचं कळलं का? काय केलं मी? आकृतीचं काय केलं Yes. कळलं का? मी काय केलं? येस की मॅम. या कोनांच्या भुजा समांतर आहेत म्हणून मी त्या समांतर रेषा दिसतील अशा वाढवल्या. म्हणजे मी ही PQ ही PQ ही XY ला अशी वाढवली. PQ ही XY ला समांतर अशी पुढे वाढवली. ठीक आहे. आकृती बघा मी काय केली. ही PQ थोडी वाढवली, XY पण पुढे थोडी वाढवली. ही YZ आणि ही आणि इथे मी नावं देते. इथे मी AB. तर हा कोण इथला XYZ आणि PQR एकरूप आहेत हे मला दाखवायचंय फक्त. XYZ इथे आहे आणि हा PQR इथे. हा PQR आहे आणि हा XYZ आहे. हे एकरूप मला सिद्ध करायचंय. हो ठीक आहे. तर हा समजा A असेल, कोण XYZ समजा A मी घेतली. तर आता तुम्ही समजा असं की ही जी रेषा आहे ही रेषा AZ दिसते इथे तुम्हाला AZ किंवा ही LM आणि मी PQ अशी नावं देते. रेषा L दिसते, रेषा L आणि M दिसते, रेषा L आणि रेषा Yes. M. यस मॅम. आता रेषा L आणि रेषा M पण समांतर आहे, पण समांतर आहे. त्यामुळे तुम्ही काय करू शकता माहितीये का? तुमच्या आडव्या रेषा पण जसं तिसऱ्या गणितात तसंच झालेलं आहे. हे तिसरं गणित कळलं तर चौथं कळेल. तिसऱ्यामध्ये पण L आणि M पण समांतर दिलंय आणि N आणि P पण समांतर दिलंय. त्यामुळे तुम्ही कशा पण अशा पण जोड्या एकरूप घेऊ शकता संगत कोनांच्या, व्युत्क्रम कोनांच्या आणि उभ्या पण घेऊ शकता. कारण अशा पण समांतर आहेत, अशा पण समांतर आहेत. म्हणजे हा समजा 45 अंशाचा असेल तर त्याचा हा संगत कोन आहे, तर हा पण 45 अंशाचा असेल. हा 45 असेल तर ही त्याची रेषीय जोडी आहे. 45 ची रेषीय जोडी काय येईल? 135 अंश. हा 135 तर हा पण 135 आणि हा 135 तर C किती असणार? C आणि B काय बनवतात? C आणि B संगत कोनांची जोडी. त्यामुळे ते पण 135. म्हणजे तुम्ही कसंही घेऊ शकता, तुम्हाला लिमिटेशन्स नाहीये. दुसऱ्यामध्ये कसं होतं? दुसऱ्यामध्ये तुम्ही या दोन छेदिका वेगवेगळ्या आहेत, त्या समांतर नव्हत्या छेदिका. त्यामुळे तुम्ही एकेका छेदिकेवरचेच माप शोधली. आधी तुम्ही L वरची माप शोधली आणि मग तुम्ही M वरची माप शोधली वेगवेगळी. पण इथे वेगवेगळी शोधण्याची गरजच नाही, कारण अशा पण समांतर आहेत, अशा पण समांतर आहेत. त्यामुळे तुम्ही एकत्र सगळ्यांची माप शोधू शकता. कळते का फरक दोन गणितांमधला? इथे ज्या छेदिका आहेत दुसऱ्यामध्ये छेदिका एकमेकींना समांतर नाहीयेत. L आणि M ज्या छेदिका आहेत त्या समांतर नाहीयेत, फक्त या दोन रेषा समांतर आहेत PQ. त्यामुळे आधी आपण L छेदिकेवरची माप शोधली आणि मग M छेदिकेवरची माप. दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी, दोन्ही वेगळ्या वेगळ्या ठेवल्या आपण. पण आता काय झालेलं आहे तिसऱ्यामध्ये असं झालंय की L आणि M पण समांतर आहेत आणि त्यांच्या छेदिका आहेत त्या सुद्धा काय आहेत? छेदिका सुद्धा काय आहेत? समांतर आहेत. त्यामुळे तुम्हाला तर एकदम सोपं होऊन जातं. तुम्ही कसं इकडून तिकडून कुठलेही कोन घेऊ शकतात आणि ते दाखवू शकतात माप लगेच पटापट, है ना? अशा घ्या किंवा अशा घ्या, कसंही तुम्ही कोणत्याही जोड्या घेऊ शकतात. कारण आपल्याला आता काय तुम्ही फ्री आहे, तुम्ही कसेही असे पण कोन घेऊ शकतात किंवा असे पण घेऊ शकतात. ठीक आहे, कळलं का? Yes, ma'am. हा, आता मला सांगा. यस मॅम. आता L आणि M जर समांतर आहे, रेषा L आणि M समांतर आहे, तर आणि रेषा Q समजा त्यांची छेदिका आहे, रेषा Q छेदिका आहे. हा, छेदिका दिसली Q मी इथे नाव दिले छेदिकेला, बरोबर? तर हा जो XYZ कोन आहे त्याचा संगत कोन कोणता असणार? संगत कोन YBR. YBR, बरोबर. YBR दिसतो हा, बघा हा जसा आहे XYZ तसाच YBR.
आणि रेषा समांतर असल्यामुळे XYZ आणि YBR दोन्ही कसे असणार? रेषा एकरूप. समांतर असल्यामुळे एकरूप. मग जर एकरूप. XYZ A असेल तर YBR पण काय असणार? एकरूप. एच असणार. हा, एकरूप. म्हणजे जर मी XYZ A घेतलाय तर YBR पण काय असणार? एच असणार, है ना? आता काय करा, आता या दोन समांतर रेषा घ्या. कोणत्या? रेषा P आणि रेषा Q. नाव ना मी काय घेऊ वेगळं, MN घेते. MN पण नाही घेते. ती ऑलरेडी इथे आहे म्हणून PQ आपण नको घेऊया. PQR ऑलरेडी नाव आहे तिथे. आपण AB पण मी घेतलंय. XY पण आहे. ND EF घेऊ आपण. EF नाहीये ना नाव? रेषा E आणि रेषा F. हा, आता समजा, आता मगाशी मी काय घेतलं, रेषा L आणि रेषा M समांतर आणि रेषा F त्यांची छेदिका घेतली. रेषा F घेऊया छेदिका मगाशी. आणि त्याच्यावर मग AA दोन्ही पण XYZ आणि YBR हे संगत कोण एकरूप झाले. आता मी बघा, आता E आणि F रेषा बघा, रेषा E आणि रेषा F समांतर आहे समजा, आणि M त्यांची छेदिका घ्या. रेषा M छेदिका दिसते? रेषा M दोन Yes, E ma'am. आणि F M छेदिका ही. आता ही जर छेदिका घेतली तर हा जो YBR आहे, हा YBR आणि हा AQB किंवा PQR, तोच कोण PQR आहे. AQB आणि तोच PQR कोण आहे. AQB पण तोच आणि PQR पण तोच. AQB आपण घेऊया. AQB आणि कसे कोण आहे? सांगा. YBR आणि AQB हे दोन कसे कोण आहेत? E आणि F विरुद्ध वर. कोण? E आणि F E आणि F रेषा बघा. E आणि F रेषा बघा आणि M छेदिका बघा. M छेदिका M. E आणि F बघा आणि M छेदिका बघा. या छेदिकेवर YBR आणि AQB हे दोन कोण कोणते कोण बनतात? संगत कोण? नक्की संगत कोण? येस मॅम. हा, संगत कोण बनतात. आणि संगत कोण कसे असतात? एकरूप. त्यामुळे हा पण A येणार. AQB एकरूप. आता AQB म्हणजेच तुम्ही त्याला PQR पण बोलू शकता का? तोच कोण आहे का? AQB आणि PQR हा बघा असा आहे. इथे P आहे, इथे Q आहे, इथे R आहे, इथे A आहे, इथे B आहे. AQB पण तोच कोण आहे. PQR पण एकच कोण आहे. बघा ना, AQB आणि PQR एकच कोण आहे ना दोन्ही पण. AQB Yes, ma'am. PQR चंच नाव आहे दुसरं. मग आपल्याला AQB A मिळाला म्हणजे PQR A मिळाला. आणि मगाशी आपण XYZ A मानलेला होता. XYZ पण A आहे आपण मानलेला, आणि आपण सिद्ध केला की कोण PQR पण किती मापाचा आहे? A अंशाचा आहे. A अंश मापाचा आहे. याचा अर्थ दोघांचं माप कसं आहे? XYZ आणि PQR चं माप कसं आहे? कसं आहे? सारखं आहे. AA. याचा अर्थ ते दोन्ही कोण कसे आहेत? जर ज्या कोणांची माप सारखी असतात ते कोण कसे असतात? ज्या कोणांची माप सारखी असतात ते कोण? एकरूप. आपल्याला सिद्ध काय करायला सांगितले की कोण PQR एकरूप कोण XYZ हे सिद्ध करा. मग दोन्ही कोण एकरूप सिद्ध करण्यासाठी कोणते दोन कोण एकरूप सिद्ध करायचे म्हणजे त्यांची माप सारखी दाखवायला लागेल ना. माप समान दाखवली आपण. मग जर XYZ A असेल तर PQR पण A असणार आहे. कळते का? हे लिहून देऊ तुम्हाला सिद्धता? येस मॅम. सिद्धता मी तुम्हाला लिहून देते. कळली का सिद्धता काय केली Yes, आपण? ma'am. सगळ्यांना समजली का?
येस मॅम. नक्की येस मॅम. सगळ्यांना Yes, समजलंय? ma'am. ठीक आहे, आता आपण सिद्धता लिहूया. ओके, आता आपण सिद्धता लिहूया. हा बघा, मी इथे आकृती काढते आधी. या रेषा समांतर अशा यायला पाहिजे. इथे मी थोडं ही रेषा वाढवते. आता खूप सारी नावं आहेत. ठीक आहे, आपल्याला सिद्ध काय करायचंय की कोन XYZ एकरूप कोन PQR. तर त्याची सिद्धता आपण सुरुवात करूया. पहिलं तर मी रेषा L नाही, आधी मी कोन XYZ चं माप, समजा कोन XYZ बरोबर A आहे, A अंश आहे. XYZ A अंश आहे. आता मी काय करणार, रेषा L, हा L आहे, रेषा L आहे आणि ही F आहे, ती E आणि F. रेषा L समांतर रेषा M व रेषा F ही त्यांची छेदिका, ही छेदिका आहे. आणि मग ही छेदिका घेऊन मी दोन संगत कोन घेतले. एक कोन XYZ घेतला आणि कोन YBR घेतला. ठीक आहे, YBR. आता हे दोन्हीचं माप A अंश असणार, कारण हे दोन्ही पण संगत कोन आहेत आणि दोन्ही संगत कोन एकरूप असतात. बरोबर? Yes, ma'am. हे विधान 1 आपण घेऊया. ठीक आहे, त्यानंतर काय, आता मगाशी रेषा L आणि रेषा M समांतर घेतली ना, आता रेषा E आणि रेषा F समांतर घेऊ. हा बघा, हा A कोन आहे ना, हा कोन A आहे, त्यामुळे हा पण A येणार, कारण ह्या दोन समांतर रेषा आहेत आणि F ही त्यांची छेदिका. आता आपण EF समांतर घ्यायची आणि M छेदिका घ्यायची, M, आणि मग संगत कोनांची जोडी लिहायची. रेषा E समांतर रेषा F व रेषा M छेदिका ही आहे. त्यांची छेदिका. ही जर छेदिका घेतली, कोणते कोणते संगत कोन बनणार, कोन YBR आणि कोणता YBR चा संगत कोन, YBR चा संगत कोन या रेषेवरचा, या रेषेवरचा ई रेषेवरचा AQB, कोन AQB. आता YBR चे इथे A अंश आहे माप, मग इथे YBR जर A आहे आणि YBR आणि AQB जर एकरूप आहे, तर याच्यात पण दोघांचं माप A अंश असणार, याचा संगत कोन है ना. विधान 1. आता कोन YBR म्हणजेच कोणता कोन आहे, YBR म्हणजेच कोणता कोन आहे, सॉरी AQB म्हणजेच कोणता कोन आहे, PQR आहे. AQB बघा असा आहे, AQB तुम्हाला मगाशी मी दाखवलं. AQB असा आहे, इथे A आहे, इथे Q आहे आणि इथे B आहे आणि इथे P आहे आणि इथे R आहे. म्हणजे AQB कोन जो आहे तोच PQR आहे, फक्त आपण हे PAQ, P', A', Q म्हणजे ते एकाच रेषेतले तिन्ही पण बिंदू, त्यामुळे कोन बदलत नाही, कोन तोच आहे, नाव फक्त आपण वेगळं लिहितो.
कारण पी आणि ए आणि क्यू एकाच रेषेत आहे, क्यू बी आर एकाच रेषेत आहे. बरोबर की नाही? म्हणजे ए Yes, क्यू बी जो कोण Yes, आहे ma'am. तोच पी क्यू आर yes, आहे. teacher. मग इथे लिहा कोण ए क्यू बी म्हणजेच कोण पी क्यू आर. कोण ए क्यू बी म्हणजेच कोण पी क्यू आर. का? कारण तर आपण बिटवीन दरम्यानता म्हणजे पी डॅश ए डॅश क्यू आणि क्यू डॅश बी डॅश आर. A dash Q dash B. पी डॅश पी डॅश कशी आहे दरम्यानता? पी डॅश ए डॅश क्यू. बघा हे एकाच रेषेत आहेत, 1 2 आणि 3. पी डॅश ए डॅश क्यू आणि क्यू डॅश बी डॅश आर एकाच रेषेत आहेत. म्हणजे पी डॅश ए डॅश क्यू एका रेषेत आहेत आणि क्यू डॅश बी डॅश आर एका रेषेत आहेत. आणि कोण ए क्यू बी म्हणजेच कोण पी क्यू आर आहे आणि म्हणून कोण पी क्यू आर पण ए अंश येणार. आणि इथे आपण एक्स वाय झेड पण ए होता आणि पी क्यू आर पण ए, म्हणून कोण एक्स वाय झेड बरोबर कोण पी क्यू आर बरोबर ए अंश. आणि दोन्हींची माप सारखी आली म्हणून मग ते दोन्ही कोण एकरूप होणार. कळलं? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, लिहून ma'am. घेतलं? Yes, ma'am. ठीक आहे. ही एक्सरसाइज सगळ्यांनी सॉल्व्ह करायची, ठीक आहे? Yes, ma'am. म्हणजे 5च्या 5 गणित teacher. सोडवायचे. ठीक आहे? ओके. आपली वेळ संपलेली आहे. बाय. Bye, ma'am. Bye, ma'am. Bye, ma'am. बाय. Good night, ma'am. गुड नाईट. Bye, bye. Bye, ma'am. Bye. Good night.